नमस्कार. आज आपण समतोल आहार म्हणजे काय याविषयी थोडक्यामध्ये जाणून घेऊया. तर मित्रहो, शरीरात उष्णता निर्माण करण्यासाठी आणि शरीर कार्यरत ठेवण्यासाठी समतोल आहाराची अत्यंत गरज असते. योग्य आहारामुळे जुन्या पेशी नष्ट होऊन त्यांच्या जागी नवीन पेशी तयार होत असतात. नवनिर्मिती ही शरीराची आवश्यकता अशी बाब असल्यामुळे त्याला योग्य आहाराची नितांत गरज असते. ही शरीराची नवनिर्मिती आपल्या आहाराच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. नवनिर्मितीचे कार्य नियंत्रित होण्यासाठी व्यक्तीला समतोल आहाराची आवश्यकता असते. समतोल आहार म्हणजे काय? शरीराला ज्या आहारातून सर्व प्रकारचे घटक योग्य प्रमाणात मिळतात तो आहार म्हणजे समतोल आहार होय. ज्या आहारातून नायट्रोजनयुक्त पदार्थ, पिष्टमय पदार्थ, स्निग्ध पदार्थ, क्षार, जीवनसत्वे आणि पाणी इत्यादी पोषक तत्वे योग्य प्रमाणात मिळतात अशा आहारास समतोल आहार असे म्हणतात. पिष्टमय पदार्थ. पिष्टमय पदार्थ सर्वात महत्वाचे कार्य म्हणजे शरीरात शक्ती व उष्णता निर्माण करणे हे होय. तांदूळ, बाजरी, ज्वारी, गहू, बटाटे, मोड आलेली धान्य, रताळी, फळे, साखर आणि पदार्थात कार्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणात असतात. पिष्टमय पदार्थाचे अतिसेवन करणे सुद्धा शरीराला विपरीत परिणाम होतो. म्हणून आपला आहार जर योग्य प्रमाणात हवा असेल तर त्यासाठी पिष्टमय पदार्थाचे सेवन करणे अत्यंत आवश्यक आहे. चरबीयुक्त पदार्थ, फॅट. स्निग्ध चरबीयुक्त पदार्थांचे महत्वाचे कार्य म्हणजे शरीरात उष्णता व शक्ती निर्माण करणे तसेच शरीर सुडौल बनते. उपवास व आजारात चरबीचा अन्नाप्रमाणे उपयोग होतो. यावरून स्निग्ध पदार्थाची शरीरात किती गरज आहे हे लक्षात येते. स्निग्ध पदार्थात प्राणिज व वनस्पतीज असे दोन प्रकार आहेत. लोणी, तूप, मलाई इत्यादी पदार्थ व तीळ, करडी, भुईमूग इत्यादीच्या तेलात स्निग्धतेचे प्रमाण भरपूर असते. नायट्रोजनयुक्त पदार्थ, प्रोटीन्स. प्रथिनाचे महत्वाचे कार्य म्हणजे रोग प्रतिकार शक्ती वाढविणे, नवीन पेशीची निर्मिती करणे, शरीराची झीज भरून काढणे, शरीराची वाढ करणे, हवेतील ऑक्सिजन शोषून घेऊन शरीराचे पोषण करणे इत्यादी प्रथिनाच्या दृष्टीने महत्वाचा आहार म्हणजे कडधान्ये, डाळी, गहू, भुईमूग, दूध, अंडी, मांस, मासे इत्यादी होय. 4. साल्ट. शरीराची निकोप वाढ करण्यासाठी व उत्तम आरोग्यासाठी क्षार हा घटक अत्यंत महत्वाचा आहे. डॉक्टर टी.डी. स्पाइज हे विचारवंत म्हणतात, सर्व आजार रसायनामुळे उद्भवतात तेव्हा रसायनाद्वारे त्यांना प्रतिबंध केला जाऊ शकतो. क्षाराबाबत जर पूर्ण माहिती असेल तर क्षाराचा उपयोग करून सर्व रोगांना
प्रतिबंधनही घालता येईल. व्यक्तीच्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे क्षार आहेत. उदाहरणार्थ कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, आयोडीन, क्लोरीन, सल्फर, मॅग्नीज, पोटॅशियम, सोडियम, कॉपर, झिंक इत्यादी या क्षाराचा उपयोग शरीर वाढण्यासाठी होतो. हे क्षार ताज्या भाज्या, पालेभाज्या, फळे, दूध, अंडी, गहू, कोशिंबीर, पालेभाज्या, फळे इत्यादी मधून मिळतात. पाणी, वॉटर. पाणी हे जीवन आहे असे म्हटले जाते. जीवन जगण्यासाठी पाण्याची नितांत गरज आहे. शरीराचा 2/3 भाग पाण्याने व्यापलेला आहे. पेशी जलाची निर्मिती, अन्नाने पचन करणे, शरीरातील निरुपयोगी द्रव्यांचे उत्सर्जन, रक्ताच्या द्रव्यस्थितीचे रक्षण, शरीराचे तापमान नियंत्रण इत्यादी महत्त्वाची कार्ये पाण्यामुळे होतात. म्हणून प्रत्येकाने दररोज भरपूर पाणी पिणे आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. जीवनसत्वे, विटामिन्स. शरीरासाठी व्यक्तीला जीवनसत्वाची अत्यंत गरज आहे. शरीरात काही सूक्ष्म द्रव्ये असतात, त्यांना जीवनसत्वे असे म्हणतात. शरीर कार्यांचे रासायनिक नियंत्रण करण्याचे जीवनसत्वे हे एक महत्त्वाचे साधन आहे. ही जीवनसत्वे फळे, अंडे, तेल, भाजीपाला, मोड आलेली धान्य इत्यादी अन्नपदार्थातून मिळतात. जीवनसत्वांच्या अभावी त्वचेचे आजार, हिरड्याचा क्षय, आतड्यांचे रोग, रोगप्रतिकार शक्तीची कमतरता, हाडाचा ठिसूळपणा, रक्तक्षय, मुरदूस, रातांधळेपणा, वंध्यत्व आदी दोष निर्माण होतात. जीवनसत्वे वेगवेगळ्या प्रकारची असून त्यात प्रामुख्याने अ जीवनसत्वे, ब जीवनसत्व, क जीवनसत्व आणि ड जीवनसत्व इत्यादी जीवनसत्व यांचा समावेश आहे. तर मंडळी, तुम्हाला जर माझी माहिती योग्य वाटली तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माहिती माझी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद. थँक्यू.